प्रेक्षक हो, मागील काही वर्षांपासून भारत विरोधी कारवायात गुंतलेले आणि पाकिस्तानात खुलेआम वावरणारे अनेक गँगस्टर यांचा एकामागोमाग एक खात्मा होतोय। हे हल्ले कोण करतोय याचा तपास करण्यात पाकिस्तानच्या तपास यंत्रणांना देखील अपयश आलंय। अतिरेक्यांचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानात देखील जिहादी सुरक्षित नाहीत हाच संदेश जगात जातोय। सकाळ, दुपार आणि सायंकाळ आणि रात्री कोणतीही वेळ असो, बाजारपेठेत गर्दी असो वा नसो, कशाचीही पर्वा न करता भरधाव वेगानं दुचाकीवरून दोघं जण येतात। पाकमध्ये ज्यांना डोक्यावर घेतलं जातं अशा भारत विरोधी कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांवर अत्यंत जवळून गोळीबार करून पसार होतात। अवघ्या 10 ते 15 सेकंदांचा हा खेळ। या खेळात अतिरेक्यांचा मात्र 100% गेम होतो। या खेळामागचे नेमके सूत्रधार कोण याची माहिती पाकड्यांनाही लागत नाही। काही दिवसांपूर्वीच लष्कर-ए तोयबाचा वरिष्ठ नेता आणि 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी अमीर हमजा याला लाहोरमध्ये गोळ्या घालण्यात आल्या। ज्यांनी धुरंधर चित्रपट पाहिलाय त्यांना गोळीबाराच्या या घटना नवीन नाहीत। या चित्रपटात गोळीबारांच्या घटनांवर एक स्वतंत्र अननोन मॅन नावाचा चॅप्टरच आहे। त्यामध्ये ज्या अतिरेक्यांचा खात्मा केला तो कसा याचं तपशीलवार चित्रण आहे। कोणी काही म्हणो, यामागं भारत सरकारची पद्धतशीर रणनीती आहे। पाकड्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या भारतानं पाकमध्ये त्यांच्या घरात घुसून त्यांच्याच अतिरेक्यांना संपविण्याचा जो सपाटा लावलाय त्यामुळं पाकच्या बुडाला आग लागली आहे। आपले एक एक भारत विरोधी मोहरे यमसदनी जात असताना हात चोळत बसण्याशिवाय पाकच्या हातात सध्या तरी काहीच नाही। धुरंधरच्याच भाषेत सांगायचं तर ए नया हिंदुस्तान है, एक घर में घुसेगा भी और मारेगा भी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुम्ही पाहताय सत्यवेद। धुरंधर चित्रपट लक्षपूर्वक पाहिला तर त्यातून 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। पहिली म्हणजे मनात कितीही आग पेटलेली असली तरी तिचं जाहीर प्रदर्शन न करता शांत राहणं हे एक प्रकारचं शस्त्र आहे, ती कमजोरी नाही। दुसरी, अन्यायाचा बदला घ्यायचा असेल तर टप्प्यात आल्यावरच कार्यक्रम करायचा, तोपर्यंत पेशन्स म्हणजेच संयम ठेवायचा, कारण तेच यशाचं गमक आहे। आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनाबद्ध आखलेली रणनीती हीच खरी शक्ती आहे। या सूत्रानुसारच पाकमध्ये उजळ माथ्यानं वावरणाऱ्या दहशतवाद्यांच्या हत्या होत नसतील ना, हा प्रश्न नागरिकांसमोर पडलाय। एखाद्या देशात घुसून तेथील पोलीस आणि ISIच्या डोळ्यात धुळफेक करून त्यांच्यातील लोकांच्या हत्या करणं म्हणजे जोक नाही। प्रामुख्यानं नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून या घटना अधिकाधिक होत आहेत। यामागं भारत सरकार असल्याचं धुरंधरमध्ये दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात पाकड्यांच्या हातात याबाबतचा कोणताही पुरावा लागलेला नाही। धुरंधर हा प्रोपोगंडा असल्याचं ओरडून सांगणाऱ्यांना पडद्यावर दाखवण्यात आलेला अननोन मॅनचा थरार काल्पनिक वाटतो काय? त्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक दहशतवाद्यांचा फोटो आणि त्याचा कधी गेम केला ते साल आणि ती घटना दाखवली आहे। आतापर्यंत अननोन मॅननं ज्या जिहाद्यांचा गेम केलाय त्यातील काहींची आपण माहिती पाहूया। अबू सैफुल्ला खालिद रजाउल्ला निजामानी मे 2025 मध्ये लष्कर-ए तोयबाच्या कमांडर अबू सैफुल्ला खालिद उर्फ रजाउल्ला निजामानीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। बिलाल आरिफ सलाफी मार्च 2026 मध्ये लष्कर-ए तोयबाच्या या कमांडरची हत्या करण्यात आली। शाहिद लतीफ ऑक्टोबर 2023 मध्ये सियालकोट इथं पठाणकोट हल्ल्याचा मुख्य सूत्रधार शाहिद लतीफची हत्या करण्यात आली। मुफ्ती कैसर फारूक ऑक्टोबर 2023 मध्ये कराचीमध्ये हाफिज सईदचा सहकारी मुफ्ती कैसर फारूकची हत्या करण्यात आली। ख्वाजा शाहिद नोव्हेंबर 2023 मिया मुजाहिद या नावानं ओळखल्या जाणाऱ्या लष्कर-ए तोयबाच्या कमांडरचा मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमध्ये छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला। अक्रम खान गाझी नोव्हेंबर 2023 मध्ये लष्कर-ए तोयबाच्या भरती विभागाचा प्रमुख अक्रम खान गाझीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणं आहेत। संपूर्ण यादी द्यायची म्हटलं तर खूप वेळ जाईल।
या जिहाद्यांना ज्यांनी मारलं त्यापैकी एकालाही पाक सरकार पकडू शकलं नाही. याला म्हणतात स्ट्रॅटेजी. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी देखील त्यांच्या तरुणपणात पाकिस्तानात धुरंधरची व्यक्तिरेखा जगली होती. म्हणूनच त्यांना इंडियन जेम्स बॉन्ड असं म्हटलं जातं. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलाय, तो पाहूया. I heard that you were in Pakistan for 5 years. Any such incident of धर्म संकट? मैं आपको एक छोटी सी घटना सुनाता हूँ, ये इसलिए क्योंकि किसी ने अखबार में छापी थी कुछ साल पहले. ऐसा हुआ कि वहां पर एक लाहौर के अंदर में एक बड़ी भारी वो है औलिया की एक मजार है जिसपे बहुत सारे लोग आते हैं. तो नेचुरली मैं क्योंकि एक मुस्लिम उसमें रहता था और उसके साथ में रहता था, तो मैं वहां से गुजर रहा था और मैं उस औलिया की उसमें आया और मस्जिद से वापस आया और एक उसमें मिला. तो एक आदमी एक कोने पे बैठा हुआ था, बड़ी आकर्षक उसका व्यक्तित्व था, बड़ी सफेद लंबी दाढ़ी थी. उसने मुझे बुलाया, उसने कहा तुम हिंदू हो? मैंने कहा नहीं. कहता मेरे साथ आओ. मैं उसके साथ चला गया. वो मुझे 2-4 गलियां ले जाके छोटे से कमरे में ले गया. उसने दरवाजा बंद कर दिया. उसने कहा देखो तुम हिंदू हो. मैंने कहा आप क्यों कहते हैं ये? कहने उसने कहा देखिए आपके कान छिदे हुए हैं. अब पता नहीं बचपन में हमारे यहाँ एक प्रथा है, मैं जहां का रहने वाला हूं, कि कानों को छेदने के एक कान वेदन का एक वो होता है, एक वो है. अब शायद कम हो गई है, लड़कों की नहीं अब लड़कियों की होती है, लेकिन मेरे टाइम पे लड़कों की भी होती थी. तो मैंने कहा हाँ ये तो है कि मैं जब पैदा हुआ था तो था. मैंने कहा मैं बाद में कन्वर्ट हुआ. उसने कहा तुम बाद में भी कन्वर्ट नहीं हुए. खैर उसने कहा कि इसकी प्लास्टिक सर्जरी करवा लो, इस तरह से घूमना ठीक नहीं है. मैंने कहा अच्छा. खैर वो मैंने करवा ली या नहीं करा, इसके बाद में भी है दिखाई देते हैं, कम दिखाई देते हैं पर दिखाई देते हैं. लेकिन मैंने कहा ये बताइए इतनी सूक्ष्म दृष्टि और इतना नहीं, मैंने नहीं कहा, उसने कहा. उसने कहा देखो पता मैंने ऐसा क्यों कहा? मैंने कहा क्यों? उसने कहा क्योंकि मैं भी हिंदू हूं. और उसने कहा कि देखो मेरा सारा परिवार इन लोगों ने मार दिया था, मैं यहां पर किसी तरह से अपने दिन काट रहा हूं. मुझको बहुत खुशी होती है जब आप लोगों को देखता हूं, लेकिन मैंने भी अपना बेस बदला हुआ है. लेकिन देखो इस कमरे के अंदर, और फिर उसने एक अलमारी खोली, उसके अंदर में एक शिव जी की और एक दुर्गा की एक वो रखी थी. उसने कहा देखो मैं इनकी पूजा करता हूं, लेकिन बाहर जाकर मस्जिद के अंदर में सब लोग मेरे को यहाँ का एक रिस्पेक्टेड उलेमा समझ लीजिए, उलेमा तो नहीं लेकिन वो समझ लीजिए मतलब रिलीजियस मैन की तरीके से वो करते हैं. ये एक छोटी सी घटना है, लेकिन बड़ी मेरे को वो लगी. कभी मेरी में इच्छा भी होती थी कि मैं उनकी कोई मदद कर सकता या हो सकता, लेकिन कभी ऐसा हुआ नहीं. लेकिन वो ऐसा. चलिए. देशासाठी बलिदान देणं हाच सर्वोच्च धर्म असल्याचं देशातील युवकांच्या मनावर बिंबवण्याचं काम धुरंधरनं अत्यंत चोखपणानं केलंय. अननोन मॅनकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हत्या पाहिल्या की आपल्याला पहिल्यांदा धुरंधर चित्रपटाचीच आठवण येते. हेच या वास्तववादी चित्रपटाचं यश आहे. चित्रपटातील अजित डोभाल यांची भूमिका केलेल्या आर माधवन यांचा एक संवाद अत्यंत महत्वाचा आहे. चित्रपटातील अजय सन्याल म्हणतात, हम मर्द है जिसकी रत पैदा होने से मौत तक हमारा कर्तव्य है लड़ना, अपने मकसद के लिए, अपने सपनों के लिए, अपने हक के लिए, अपनों के लिए. ये हमारा धर्म है और हमें इसके लिए कोई शाबाशी या मेडल नहीं देता. आज पाकिस्तानात असे असंख्य भारतीय मर्द घुसले आहेत आणि ते त्यांच्या ध्येयासाठी लढतायत. हौसला, इंधन, बदला. पाकमध्ये घुसलेल्या धुरंधरमध्ये ठासून भरलंय. बघूया आगे आगे होता है क्या. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.